महापालिका प्रशासनाच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर सोमवारपासून धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली। या कारवाईचा पहिला हातोडा धनकवडीतील तळजाई पठारावरील 5 अनधिकृत इमारतींवर पडला। या कारवाईत 3 ते 5 मजल्यांच्या इमारतीही जमीनदोस्त करण्यात आल्या। एकूण 25,000 चौरस फूट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। त्यात काही माननीयांच्या इमारतींचाही समावेश असल्याने या परिसरातील नागरिकांचे धाबे दणाणले आहे। गत आठवड्यात तळजाई पठारावरील काँग्रेसचे माजी सहयोगी अपक्ष नगरसेवक संजय नांदे यांची 4 मजली इमारत कोसळून 11 जणांचा बळी गेला होता। त्यानंतर अनधिकृत बांधकामांना परवानगी देणाऱ्या प्रशासनावर टीकेचा भडीमार झाला होता। त्याला प्रत्युत्तर म्हणून प्रशासनाने सोमवारपासून जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे। पहिल्या दिवशी करण्यात आलेल्या कारवाईत धनकवडी सर्वे क्रमांक 34 मधील काम सुरू असलेल्या 5 आणि 3 मजल्यांच्या 2 इमारतींवर कारवाई करण्यात आली। तळजाई पठार सर्वे नंबर 7 येथील 1 मजल्याची आणि 3 मजल्यांच्या एका इमारतीवर कारवाई करून त्या पाडण्यात आल्या। धनकवडी सह्याद्रीनगर सर्वे नंबर 2 येथील 4 मजल्यांच्या इमारतीवर कारवाई करण्यात आली। प्रशासनाने एकाच वेळी या 3 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली। ही बांधकामे प्रभाग क्रमांक 69 आणि 74 मध्ये येतात। या कारवाईसाठी गेल्या 2 दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आली होती। शनिवार आणि रविवार या भागातील अनेक बांधकामांना 24 तास मुदतीच्या नोटिसा देण्यात आल्या। सोमवारी सकाळीच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा ताफा धनकवडीत येऊन धडकला। अधिकारी आणि कर्मचारी मिळून 100 जणांमधून 3 स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या। 5व्या मजल्यावर पोहोचू शकणारे अत्याधुनिक पोकलेन, 10 ब्रेकर आणि कटरसह तब्बल 15 JCB या ताफ्यात होते। सहकारनगर, भारतीय विद्यापीठ आणि हवेली अशा 3ही पोलीस ठाण्यांतून 120 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी होते। 10:30च्या सुमारास प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली। सर्वे क्रमांक 34 मध्ये 4 मजले असणाऱ्या इमारतीचे 5ही स्लॅब जमीनदोस्त करण्यात आले। या कारवाईत स्थानिक नगरसेवकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा विरोध डावलून प्रशासनाने ही कारवाई पूर्ण केली। धनकवडी परिसरात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे। शहराच्या वेगवेगळ्या भागात ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। काम चालू असलेल्या इमारतींवर प्राधान्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। 600 रुपये पगार होता तो आम्ही ती जागा घेतलेली काही एकादशीर होती, तो मला पहिलं सांगायचं होतं बेकायदेशीर आहे म्हणून। 5,000 आमच्या जमिनी घेतल्या, 300 एकर जमीन त्याला आमच्या जमिनीवर माझ्या वरसगाव माझ्या जमिनीवर एवढा त्रास गरीबाला येताच येऊच जाणार आहे साहेब। अजित पवारनी ते तिकडं लावासा केलं, तिथं धरण बांधलं, आम्हाला खाली हकलून दिलं। ठीक आहे बाबा, इकडे गाड्या झाल्या म्हणून कुणी येत नाही गाडीत। सगळ्यांची सेवा केली त्याचा मेवा मिळतोय मला। असं 4 व्हीलर आता आल्यात, कलमारी सुद्धा माझ्या गाडीत प्रवेश केलेला आहे। त्यांनी जख मारली, बिल्डिंग बांधल्या आमच्या डोळ्यासमोर। पंडित बाबर आहे, माझ्या जावयांचं हे आहे, पण मी त्याच्यात समर्थ आहे की आमचं गरिबाचं त्यांनी कसं करून कष्ट करून काय करून त्यांनी हे बांधलेलं आहे, तर त्यांचं त्यांनी तोडाव नाही। गरिबांचं जे पैसेवाले त्यांचं तोडायला पाहिजे, म्हणजे आमचं तोडलं आणि बाकी शेजारच्यांचं का ठेवलं तुम्ही लोकांनी, ते पण तोडायला पाहिजे। बस माझी हीच इच्छा आहे। नाही तोडलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईल, ते तोडल्याशिवाय राहणार नाही। 24 तारखेला एक अनधिकृत इमारत कोसळल्यामुळं 10-12 मजूर निष्पाप त्याच्यामध्ये वारले आणि त्यानंतर पेपर आणि प्रसिद्धी माध्यमांमधल्या बातम्यांच्या रेट्यामुळं कॉर्पोरेशननी परत अनधिकृत बांधकामांवरती कारवाई चालू केलेली आहे। आमचा अनधिकृत बांधकाम ते पाडत असल्याला विरोध नाही आहे, परंतु ते ज्या मनमानी पद्धतीने करतात, त्यांना वाटतं तेच पाडतात, तसं न होता ज्या तारखेपासून तुम्ही नोटिसा दिलेल्या आहेत त्या क्रमाप्रमाणे ती बांधकामं पाडली पाहिजेत अशी मागणी आमची आहे। आणि तुम्ही असं जर करणार नसाल तर तुम्ही नोटिसीप्रमाणे कारवाई करत नाही, याला आमचा विरोध आहे। नोटिसा द्यायचं काम चालू आहे। जे नागरिक आमच्यापर्यंत येतात तेवढ्यांचीच माहिती मिळते, उर्वरित जर आले नाही तर समजत नाही। कॉर्पोरेशनकडे मागणी केल्यानंतर आज कारवाई चालू करण्यापूर्वी त्यांनी क्रम दाखवला त्यांचा। आता असं ठरलं होतं की जी बांधकामं ऑन गोईंग आहेत, पूर्ण झालेली नाहीत, ती पहिल्या टप्प्यात पाडायची। त्यांनी तसं केलं पाहिजे असं आमचं मत आहे। वेळेला आम्ही गरिबांच्या घरासाठी तुम्ही नियमावली बदलली पाहिजे अशा प्रकारची मागणी करू आणि इथून मागं जे फायदे तुम्ही गरीब नागरिकांना दिलेले आहेत त्याप्रमाणे केलं पाहिजे। अनधिकृत बांधकामाचा क्रायटेरिया ठरवून त्याच्यावर कारवाई जर करायचं ठरलं तर करायला आमची काही हरकत नाही।
चला